उपवास म्हटला की सगळ्यांना सगळ्यात आधी साबुदाणा आणि बटाटाच आठवतो. पण आज आपण बनवणार आहोत मस्त उपवासाची तोंडात टाकताच विरघळणारी अशी पांढरी शुभ्र आणि 3 ते 4 साहित्यात तयार होणारी, बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटातच ही बर्फी तयार होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ही बर्फी बनवण्यासाठी आपण इथे 1 कप भगर घेतली आहे. तर भगरीपासून आजची ही बर्फी बनणार आहे. एकदम जबरदस्त तयार होते. साबुदाणा आज आपण अजिबात त्याच्यामध्ये वापरणार नाही आहोत. तर कुठलीही पॅकेटची अशी भगर निवडायची. लूज जी भगर मिळते शक्यतोवर ती वापरू नका. भगर व्यवस्थितपणे चाळून घेतली आहे, निवडून घेतली आहे. बऱ्याचदा याच्यामध्ये छोटे छोटे अगदी छोटे खडे असतात, त्यामुळे निवडून घ्यायची. त्यानंतर ही 1 कप भगर आपण गॅसवरती कढईमध्ये अगदी मंद गॅसवरती आपल्याला लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं छान भाजून घ्यायची आहे. भाजत आली की याचा रंग थोडासा हलकासा पांढरा होतो आणि ही थोडीशी तडतड उडायला लागते आणि थोडीशी खरपूस अशी रंगावरती मस्त भाजली गेली की मग आपण याची छान पावडर तयार करणार आहोत. जोपर्यंत आपली भगर तिकडे गॅसवरती भाजतीये तोपर्यंत आपण त्याच कपाने, ज्या कपाने भगर मोजून घेतली होती त्याच कपाने 1 कप साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे. आता याची आपण पिठी साखर तयार करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी जर तुम्हाला साखर नसेल वापरायची तर गूळसुद्धा वापरू शकता. तो कसा वापरायचा नंतर मी सांगणारच आहे. आता ही पिठी साखर आपण बाजूला ठेवून देऊया. आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. भगर बघू शकता मस्तपैकी छान हलकीशी फुलली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही जी भगर आहे अशीच या कढईमध्ये न ठेवता 2 ते 3 मिनटं आपण याला सतत हलवत ठेवूया आणि त्यानंतर आपण ही भगर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कारण गरम कढईमध्ये जर ठेवली तर ती अजून जास्त भाजली जाते किंवा काही ठिकाणी करपलीसुद्धा जाऊ शकते. म्हणून आपण याला प्लेटमध्ये काढून घेतले. आता ही पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. गरम गरम असतानाच मिक्सरला आपल्याला याची पावडर तयार करायची नाही आहे. कारण मग मिक्सरला जर आपण ही गरम गरमच घातली तर वाफेमुळे काय होतं, भगरीचं जे पीठ आहे त्याच्या गुठळ्या तयार होतात किंवा भगर एकसारखी आपली बारीक तयार होत नाही. तर आता जेवढी बारीक शक्य होईल तेवढं याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे आपली जी बर्फी आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी तयार होते. यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर सुद्धा थोडेसे हलकेसे भगरीचे कण राहतात, म्हणून आपण एक काळजी घेतली. आपल्या सगळ्यांकडेच मैद्याची किंवा सुजीची जी चाळणी असते त्याने आपण ही जी भगर आहे, भगरीचं जे पीठ आहे ते व्यवस्थितपणे चाळून घेणार आहोत. आता बघू शकता वरती जे कण आलेत हे आपल्याला अजिबात याच्यामध्ये घालायचे नाही आहे, कारण मग आपली जी बर्फी आहे ती एकदम स्मूथ टेक्स्चरची तयार होणार नाही. तर फाईन असं हे पीठ आता भगरीचं तयार आहे. याऐवजी तुम्ही जे विकत रेडीमेड भगरीचं पीठ मिळतं ना ते सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही, पण आज आपण इथे घरीच बनवलं आहे. आता गॅसवरती परत मी कढई ठेवली आहे, भगरीचं पीठ ह्याच्यामध्ये घातलं आहे. आता आपल्याला अजून 8 ते 10 मिनटं छान हे जे भगरीचं पीठ आहे मंद गॅसवरती छान असा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी कोरडंच 3 ते 4 मिनटं भाजून घेतलं, कारण याच्यामध्ये लगेचच जर तूप घातलं तर मग भगर व्यवस्थितपणे इथे भगरीचं जे पीठ आहे ते भाजलं जात नाही. आता तुम्हाला असे वाटेल की भगर आधी आपण भाजून घेतली होती, मग पीठ भाजायची काय गरज आहे. पण भगर भाजल्यानंतर सुद्धा आतून थोडेसे जे कण आहेत ते पिठाळ लागू शकतात किंवा आपली जी बर्फी आहे त्याची चव थोडीशी पिठाळ लागू शकते. म्हणून आपण इथे हे जे भगरीचं पीठ आहे अजून एकदा बारीक झाल्यानंतर सुद्धा भाजून घेणार आहोत. असं भाजल्यानंतर मस्त खमंग असा सुवास यायला लागला की आपण इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुपाची क्वांटिटीसुद्धा या बर्फीला अजिबात जास्त लागत नाही. 5 ते 6 चमचे तूप वापरूनच आपण मस्तपैकी ही बर्फी तयार केलेली आहे. आता हे जे पीठ आहे याचा रंग खूप जास्त आपण बदलू देणार नाही आहोत, कारण गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आहे. अजून मी 2 चमचे तूप घातले. असं मी सलग 6 चमचे तूप याच्यामध्ये वापरलेलं आहे. तुपाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, काहीच हरकत नाही. तर आता बघू शकता मी अजून 2 चमचे घातल्यानंतर जे पीठ आहे तूप सोडू लागलेलं आहे. मस्त जसं आपण बेसन भाजल्यानंतर लाडूसाठी जेव्हा आपण बेसन भाजतो त्या पद्धतीचं हे दिसायला लागलेलं आहे आणि खरपूस मस्त रंगही खूप जास्त डार्क झालेला नाही आहे. आता याच वेळेला आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि तोपर्यंत बाजूला एक तयारी मी करून ठेवली आहे. ती म्हणजे एक प्लास्टिकचा मी डबा घेतला आहे, कुठलाही ट्रे घेऊ शकता, त्यामध्ये बटर पेपर आणि तूप लावून ठेवायचं आहे. ही तयारी आधीच करायची म्हणजे आपल्याला त्यामध्ये बर्फी सेट करता येईल. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये 1 कप जी पिठी साखर आपण काढून घेतलेली होती ती घातली आहे. त्यानंतर 2 चमचे आपण मिल्क पावडर घातलेली आहे आणि आपण इथे 1 टीस्पून वेलची पूड घालतो आहे. याच्यामुळे मस्तपैकी अशी जी बर्फी आहे त्याला फ्लेवर छान येतो वेलचीचा. सगळं एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. हवं असल्यास अजून एखादा चमचा तूप तुम्ही घालू शकता, पण आता कढई मस्त गरम आहे आणि ही जी पिठी साखर आपण घातली आहे ती व्यवस्थितपणे या भगरीच्या पिठामध्ये छान मिक्स होते. कारण कढई गरम असल्यामुळे साखरेचा पाक तर तयार होणार नाही आहे, पण एक छान त्याला बाइंडिंग येतं. आणि मिल्क पावडर मी घातली आहे कारण त्यामुळे अजून रिच टेस्ट येते. जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरीही काहीच हरकत नाही. अजून 1 चमचा तूप मी याच्यामध्ये घातलेला आहे
आता मस्तपैकी आपली जी साखर आहे पूर्णपणे भगरीच्या पिठामध्ये मिक्स झालेली आहे. रव्याचे जे बिनापाकाचे लाडू असतात ना मंडळी, त्याच पद्धतीची ही प्रोसिजर आहे. फक्त आपण रव्याच्या ऐवजी इथे भगरीचं पीठ वापरलं आहे. बघू शकता छान एकजीव आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता हवं तर तुम्ही या मिश्रणाचे लाडू वळू शकता किंवा मग मी जशी आज बर्फी बनवली आहे तशी बर्फीसुद्धा बनवू शकता. काहीच पाकाचं टेन्शन नाही आहे. बिना पाकाची ही उपवासाची भगरीची बर्फी आहे. कुणाला विश्वासही बसणार नाही की इतकी जास्त चविष्ट ही भगरीपासून तयार केली आहे. आता आपण जे पीठ आहे किंवा बर्फीसाठीचं जे मिश्रण आहे ते या तूप लावलेल्या बटर पेपरच्या डब्यामध्ये घालून घेतो आहे. कुठलाही ट्रे वापरू शकता, टीन वापरू शकता. आता तुम्हाला जरी हे थोडंसं कोरडं वाटत असलं तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी तूप असल्यामुळे हे मस्तपैकी असं सेट होतं. बघू शकता चमच्याच्या साह्याने मी याला व्यवस्थितपणे असं थापून घेते आणि कुठेही चिरा पडत नाही, काही नाही. अगदी मस्त सॉफ्ट अशी मिठाईच्या दुकानांमध्ये जशी बर्फी मिळते ना त्याच पद्धतीची ही बर्फी तयार होते. आता हे मिश्रण अजूनही गरमच आहे, तोवरच आपण काय करूया, ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. म्हणजे हे घट्ट झाल्यानंतर काय होतं, थोडंसं तूप यातलं थिक होतं, आळून येतं आणि मग वड्या पाडताना चिरा जाऊ शकतात. म्हणून आपण याला आधीच असं मार्क करून घेणार आहोत. आता हे गरम आहे, अजून बर्फी सेट झालेली नाही आहे, तर हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडू शकता. तर त्यानंतर आपण याला 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. 10 मिनटात लगेचच आपली बर्फी सेट होते आणि उपवासासाठी तुम्ही ही खाऊ शकता. आणि खरंच खूप जास्त हेल्दी आहे, कारण भगरीमध्ये बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर तुम्ही उपवास असो नसो तरीसुद्धा ही जी तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी आहे, नक्कीच ट्राय करू शकता. 10 मिनटं झाल्यानंतर बघू शकता मी जी ही बर्फी आहे ट्रेच्या बाहेर काढते आणि मस्तपैकी वड्यासुद्धा पडलेल्या आहेत. एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी तयार होते मंडळी. तर उपवासाला तुम्ही नेहमीचे तेच पदार्थ किंवा साबुदाण्याचे वडे, खीर तेही बनवा. मी म्हणत नाही ते बनवू नका, कारण ते आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या इकडे साबुदाण्याची खिचडी झाल्याशिवाय उपवास झाला असं वाटतच नाही. तेही बनवा, पण त्यासोबत काहीतरी गोड खावंसं वाटत असेल ना, तर ही जी बर्फी आहे ती नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.